नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विकली चालू घडामोडीचं हे आपलं लेक्चर आहे आणि या मागच्या आठवड्यातल्या ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. या आधीचे सुद्धा आपण कव्हर केलेत आणि हे सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी या मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या दूरसंचार कंपनीने अलीकडेच भारतात व्यावसायिक वापरासाठी सॅटेलाईट फोन सादर केला आहे? तर तो आहे BSNLने. ठीक आहे, BSNL या कंपनीनं काय केलं आहे, व्यावसायिक वापरासाठी या सॅटेलाईट फोन जो आहे तो बनवलेला आहे. दरडोई उत्पन्नाच्या आधारावर भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सिक्कीम लक्षात ठेवा, सिक्कीम हे दरडोई उत्पन्नाच्या आधारावर भारतातलं सगळ्यात श्रीमंत राज्य बनलेलं आहे. पुढे, कोणत्या राज्याने भारतात पहिल्या शासकीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे शासकीय AI विद्यापीठाची स्थापना करण्याचं जाहीर केलेलं आहे? तर ते कर्नाटक राज्य असणार आहे. अगेन अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की पहिलं शासकीय AI विद्यापीठ स्थापन केलं जाते कोण्या ठिकाणी? कर्नाटकमध्ये. इन्स्टामार्टने LPG सिलेंडर वितरणासाठी अलीकडेच कोणासोबत करार केला आहे? तर HPCL सोबत इन्स्टामार्टने हा करार केला आहे. आता मुळात लक्षात ठेवा, पूर्वी आपण बघायचो की घरामध्ये लागणारे भाजीपाला असेल, दूध असेल, हे सामान आपण इन्स्टामार्टवरून वगैरे त्या ठिकाणी ऑर्डर करायचो. मात्र LPG सिलेंडरसुद्धा आता ते काय करणार आहेत, आपल्याला वितरित करणार आहेत. तर त्यासाठी HPCL सोबत या इन्स्टामार्टने काय केलेलं आहे, तर हे करार जो आहे तो केलेला आहे. म्हणजे तुम्ही आता या इन्स्टामार्टवरून सिलेंडरसुद्धा ऑर्डर करू शकता. 10 मिनिटात 15 मिनिटात जे काही असतं त्यांचं त्यावेळेमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसबद्दल माहिती नाही त्यांनी लक्षात घ्या, आपण तलाठी भरतीसाठी एक स्पेशल बॅच जी आहे ते सुरू केले. ज्या बॅचचं नाव आहे ध्येय बॅच. फी असेल 699 रुपये. 3 महिन्याचा कालावधी आहे. 1 ऑगस्टपासून लेक्चर याचे लाईव्ह स्वरूपामध्ये सुरू होतील. ॲडमिशन जे आहे ते सध्या सुरू आहेत. याच्यामध्ये संपूर्ण GS कव्हर होऊन जाईल. याच्यामध्ये 5 टेस्ट असतील, डाऊट सॉल्विंग असेल, सगळ्या बाबी तुम्हाला मिळून जातील. सध्या तुम्हाला याच्यावर 25% डिस्काउंट जे आहे ते मिळून जाईल. त्यासाठी कुपन कोड लक्षात घ्या, MN25 नावाचा कुपन कोड तुम्हाला इथे काय करायचं आहे, वापरायचं आहे. त्यानुसार तुम्ही हे डिस्काउंट जे आहे ते मिळू शकता. ज्यांना मराठी आणि इंग्रजी व्याकरणाच्या बॅचेस हव्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ह्या बॅचेस ज्या आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहेत. ओके, गरुड बॅच आहे, अर्जुन बॅच आहे, या दोन्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरणाच्या महत्त्वाच्या बॅचेस असतील. हे सगळं तुम्हाला मिळेल कुठे? तर इंद्रलक्ष नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करा प्ले स्टोअरवरून. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व बॅचेस ज्या आहेत त्या मिळून जातील. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर या नंबरवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. फिफा विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर स्पेनने पटकावले. लक्षात ठेवा, नुकतंच फिफा विश्वचषक जे आहे ते पार पडलेलं आहे आणि स्पेननं काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अलीकडेच समान नागरी संहिता विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? तर ते मध्य प्रदेश राज्य असेल. मध्य प्रदेश या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. पुढे, जुलै 2026मध्ये महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्याला भारत सन्मान 2026ने सन्मानित करण्यात आले किंवा भारत सन्मान 2026 प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर नंदिनी आझाद, लक्षात ठेवा, यांना भारत सन्मान 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? तर हरजित सिंग ग्रेवाल हे सध्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. IMP करून ठेवा, महत्त्वाचं असणार आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2026मध्ये भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेन नमो ग्रीन रेलचं उद्घाटन कोण्या ठिकाणी केलं आहे? जिंद, हरियाणा येथे नरेंद्र मोदी यांनी काय केलं आहे, भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचं उद्घाटन केलं आहे. या ट्रेनला कोणत्या नावाने ओळखलं जाणार आहे? नमो ग्रीन रेल या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे, जी की हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. नुकतेच नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात अव्वल स्थान कोणी पटकावले आहे? तर गुजरातने. ठीक आहे, म्हणजे नीती आयोगाचा हा अहवाल आहे, गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक आहे आणि त्याच्यामध्ये गुजरातने यावेळेस बाजी मारलेली आहे. तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी भारताने जुलै 2026मध्ये कोणत्या देशासोबत पॅक्ट्स भागीदारी करार केला आहे? तर तो ऑस्ट्रेलिया या देशासोबत केलेला आहे. कोणता? पॅक्ट्स करार. कोणी? भारताने. कशासाठी?
तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. RBIच्या कोणत्या माजी गव्हर्नरची अलीकडेच US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्सवर नियुक्ती झाली आहे? तर ते रघुराम राजन आहेत, लक्षात ठेवा. या रघुराम राजन यांची निवड म्हणजे लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्सवर त्यांची नियुक्ती इथे करण्यात आली. तो महत्त्वाचा मुद्दा असेल. मित्रांनो, आपलं 6 महिन्याच्या चालू घडामोडीचं सुद्धा एक PDF आहे. ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी या नंबरवर PDF म्हणून मेसेज करा, ते तुम्हाला याच्याबद्दल PDF जी आहे ती मिळून जाईल. ओके. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करा. ज्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. पुढे बघा, नुकतेच भारताचे 99वे ग्रँड मास्टर कोण झाले आहेत? तर रतनवेल VS हे काय बनलेले आहेत? 99वे ग्रँड मास्टर त्या ठिकाणी बनलेले आहेत. शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन नुकतेच कुठे झाले? तर कलकत्ता या शहरामध्ये शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. अलीकडेच प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर अजित डोवाल. नुकताच हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे. तो कोणाला? अजित डोवाल. आपले हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. DCGIने कोणत्या देशाच्या ट्राकायदा कंपनीच्या डेंग्यू लसीला मंजुरी दिली? असा प्रश्न आपल्या समोर आहे. ओके. तर जपान या देशाची ती कंपनी आहे, ट्राकायदा नावाची कंपनी आहे, आणि त्या कंपनीच्या डेंग्यू लसीला आपण काय केलेलं आहे? मंजुरी दिली आहे. ओके. पुढे बघा, कोणत्या राज्यात भदरसा शहराचे नाव अलीकडेच भरतनगर असं त्या ठिकाणी केलेलं आहे? लक्षात ठेवा, भरतनगर असं त्या ठिकाणी किंवा भारतनगर असं बदलण्यात आलेलं आहे. तर ते उत्तर प्रदेशमधलं आहे. भारताच्या पहिल्या अवकाश संशोधन दलाचं उद्घाटन नुकतेच कुठे करण्यात आले? तर मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भारताचं पहिलं अवकाश संशोधन दालन आहे, जे की भोपाळमध्ये. जुलै 2026मध्ये युक्रेनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली? तर सेही कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी घोषणा जी आहे ती करण्यात आली. अगेन IMP करून ठेवा, कारण की रशिया युक्रेन वॉरमध्ये पंतप्रधान पद जे आहे तिथलं खूप चर्चेमध्ये होतं, आणि आत्ता तिथलं पंतप्रधान पद जे आहे ते बदलणार आहे आणि त्याची घोषणा जी आहे झाली आहे. त्यामुळे हे सरही जे आहे ते लक्षात ठेवायचे. नाटो शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर तुर्की देशातील अंकारा नावाचं जे काही शहर आहे त्या शहरामध्ये 2026ची नाटो शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पूर्वी त्याला तुर्की म्हटलं जायचं, तुर्कीने आपल्या नावामध्ये बदल केला आणि त्यानुसार आता त्याला तुर्की असं म्हटलं जातं, आणि तिथल्या अंकारा शहरामध्ये नाटो शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. सरन्यायाधीश J. सूर्यकांत यांनी अलीकडेच न्यायस्तंभाचे उद्घाटन कुठे केले? तर हरियाणामधील गुरुग्राम या शहरामध्ये सरन्यायाधीश J. सूर्यकांत यांनी न्यायस्तंभाचं उद्घाटन केलेलं आहे. रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे फेलो म्हणून निवड झालेल्या भारतातील दुसऱ्या महिला शास्त्रज्ञ कोण आहेत? तर सौम्या स्वामीनाथन. लक्षात ठेवा, कितव्या महिला आहेत? दुसऱ्या महिला आहेत. काय त्यांची निवड झालेली आहे काय म्हणून? तर रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे फेलो म्हणून. कोणत्या दूरसंचार कंपनीने अलीकडेच भारतात व्यावसायिक वापरासाठी सॅटेलाईट फोन सादर केला? तर BSNL आपण आत्ताच बघितलेला आहे. पुढे बघा, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने जुलै 2026मध्ये महिला समृद्धी योजनेचं नाव बदलून लक्ष्मी योजना असं ठेवलेलं आहे? तर दिल्ली हे या प्रश्नाचं उत्तर. लक्षात ठेवा, पूर्वी महिला समृद्धी असं नाव होतं, मात्र यांनी आता नाव बदलून लक्ष्मी योजना असं त्या ठिकाणी केलेलं आहे. 2026मध्ये कोणत्या संस्थेने IBM क्वांटमच्या सहकार्याने भारताचा पहिला सक्रिय क्वांटम ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळवला? तर बिट्स पिलानी यांच्या सहकार्याने, या संस्थेच्या सहकार्याने त्या ठिकाणी काय केलेला आहे? हा ॲडव्हान्टेज जो आहे तो मिळवलेला आहे. फॉर्च्यून इंडियाच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहेत? तर नीता अंबानी. या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो, फॉर्च्यून इंडियाच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर, आणि ह्या भारतीय आहेत आणि आपल्या नीता अंबानी आहेत. त्यामुळं याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, कारण की नीता अंबानी यांच्या बाबतीत विचारलं तर खूप साऱ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, NGOच्या माध्यमातून हे कार्य जे आहे ते त्या ठिकाणी करतात, आणि त्यातूनच पुढे लक्षात घ्या की 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये त्या प्रथम क्रमांकावर आहेत. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026मध्ये संयुक्तपणे प्रथम स्थान मिळवण्यासाठी भारताने किती पदक जिंकली आहेत? तर एकूण 5 पदकं जिंकलेली आहेत, आणि या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन कोलंबियातील बुकारमांगा या ठिकाणी करण्यात आलं होतं. तो मुद्दा लक्षात ठेवा.
अमेरिका, युनायटेड किंगडम आणि युरोपियन युनियन सह 14 देशांनी कोणत्या सामरिक प्रदेशात चीनचे प्रादेशिक दावे बेकायदेशीर घोषित केले? तर दक्षिण चीन समुद्र. ओके, आता या दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनने बेकायदेशीर आपले दावे जे आहेत ते घोषित केलेले होते. मात्र याला विरोध जो आहे तो युरोपियन युनियन असेल, युनायटेड किंगडम असेल किंवा अमेरिका असेल यांनी त्याला विरोध केलेला आहे. दरडोई उत्पन्नाच्या आधारावर भारतातील सर्वात श्रीमंत राज्य सिक्कीम लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे, IMP करून ठेवा. भारत टॅक्स 2026 परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्लीमध्ये कोणत्या ठिकाणी? भारत मंडपम या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 60 वर्षानंतर भारतीय राखाडी धनेश पक्षाला गीर राष्ट्रीय उद्यानात पुन्हा आणण्यात आले आहे. हे उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि हे गीर राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे आणि मुळात तिथला जो काही हा पक्षी आहे तो नामशेष झाला होता. त्या धनेश पक्षाला पुन्हा त्या ठिकाणी इथे आणण्यात आलेला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या शासकीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI विद्यापीठाची स्थापना? तर परत एकदा लक्षात ठेवा, कर्नाटक. कारण काही प्रश्न मुद्दामून रिपीटमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहावेत. पहिलं शासकीय AI विद्यापीठ कर्नाटक. कोणत्या देशाने अलीकडेच सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या उत्पादनाच्या आयातीवर संपूर्ण बंदी घातली आहे? तर तो आपला भारत देश आहे. म्हणजे सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या उत्पादनाच्या आयातीवर भारताने बंदी घातलेली आहे. इन्स्टामार्टने LPG सिलेंडर वितरणासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला? HPCL. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नालम TN ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले? तर तामिळनाडू. ठीक आहे, TN फॉर तामिळनाडू लक्षात ठेवू शकता. नालम TN ऑनलाईन आरोग्य पोर्टल तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 17 जुलैला. अलीकडेच आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलैला त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. कोणत्या राज्य सरकारने कौशल्य विकास प्रणालीचे डिजिटलकरण करण्यासाठी अलीकडेच कौशल्य सेतू किंवा कौशल्य सारथी पोर्टल सुरू केले आहे? तर उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. ओके, म्हणजे उत्तर प्रदेश राज्य सरकारने कौशल्य विकास प्रणालीचे त्याच्यामध्ये त्यांना डिजिटल सगळ्या बाबी करायच्या होत्या म्हणून त्यांनी कौशल सेतू आणि कौशल सारथी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. जगप्रसिद्ध, पुढचा प्रश्न बघा, जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा उत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो दरवर्षी आपण पाहतो की ओडिसातील पुरी या ठिकाणी हे जगन्नाथ रथयात्रा जो आहे, उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. जगभरातून जे काही भक्त आहेत ते या रथयात्रेनिमित्त भारतामध्ये येतात, तो मुद्दा लक्षात ठेवा. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने म्हणजेच नाबार्डने आपल्या 45व्या स्थापना दिवशी ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू केला? तर ग्रामोद्यम नावाचा हा जो काही उपक्रम आहे तो नाबार्डने सुरू केला आहे आपल्या 45व्या स्थापने दिवशी. दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? तर अनुराग कुमार. ठीक आहे, दिल्लीचे हे नवीन पोलीस आयुक्त आहेत. भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर लखनौ, उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद उत्तर प्रदेशमधल्या लखनौ या ठिकाणी आयोजन तिचं झालेलं होतं. 5वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक अलीकडेच कुठे पार पडली? तर नवी दिल्लीमध्ये. ओके, 5वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोण्या ठिकाणी? नवी दिल्लीमध्ये. भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच अंतर्गत लोकपालांची 3री वार्षिक परिषद कोण्या ठिकाणी आयोजित केली होती? मुंबईमध्ये. कोणी? RBIने. कोणाची? अंतर्गत लोकपालांची 3री वार्षिक बैठक मुंबईमध्ये. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 16 ते 17 वर्षाच्या मुलींसाठी सोशल मीडियाच्या वापरावर मध्यरात्रीची संचारबंदी लागू करण्याची योजना कोणी जाहीर केली? तर ब्रिटन लक्षात ठेवायचं आहे. आपल्याकडे सुद्धा सध्या चर्चा सुरू आहेत की जे काही लहान म्हणजे 16-17 वर्षाची काही मुलं आहेत त्यांना सोशल मीडियावर बंदी घातली जावी असं त्या ठिकाणी सध्या चर्चा सुरू आहेत. बघूयात. ओके, मात्र हे योग्य निर्णय आपल्याला सांगता येतो. राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चा अधिकृत शुभंकर कोणता? तर मयूर लक्षात ठेवा. राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चा शुभंकर मयूर आहे.
आता मध्यरात्री संचारबंदी असेल किंवा पूर्णबंदी असली तरी याच्यावर चालेल, लक्षात ठेवा, सोशल मीडियाच्या बाबतीत इन्स्टा वगैरे जे आहे, कारण की त्याच्यामध्ये आता काही चव राहिली नाही. ओके, मुळात जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये चांगल्या बाबीसुद्धा आहेत आणि तितक्याच जर आपण बघितलं अश्लीलतासुद्धा बऱ्यापैकी त्याच्यातून पसरवली जाते आणि लहान मुलांना कळत नाही नेमकं ते काय पाहतात किंवा काय त्या ठिकाणी ते हे करतात, जे येईल ते पुढे ते बघत राहतात आणि त्यामुळं जे काही बालमनावर परिणाम आहेत ते त्या ठिकाणी होतात आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या बाबींना पुढे सामोरं जावं लागतं. त्यामुळे हा निर्णय इथे घेणं योग्य असं वाटतं. ओके, कोणत्या राज्य सरकारने घटत्या प्रजनन दराचा सामना करण्यासाठी पिल्लले संपदा म्हणजे मुले हीच संपत्ती हा उपक्रम सुरू केला? तर आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. ठीक आहे, पिल्लले वगैरे या शब्दावरूनच आपल्याला थोडंसं आलं पाहिजे की हे साऊथमधला वगैरे आहे, तर आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा, घटत्या प्रजनन दराचा सामना करण्यासाठी मुले हीच संपत्ती हा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक्स या पुस्तकाचे प्रकाशन केले. न्यायमूर्ती BR गवई हे आपल्या देशाचे माजी सरन्यायाधीश होते. मग ते कितवे माजी सरन्यायाधीश होते? तर 52वे माजी सरन्यायाधीश होते. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता कोणाच्या हस्ते हे पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं? CP राधाकृष्णन आपले उपराष्ट्रपती आहेत आणि हे पुस्तक लिहिलं कोणी? माजी न्यायमूर्ती आहेत, सरन्यायाधीश आहेत BR गवई. त्यांच्या पुस्तकाचं नाव द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक्स. पुढचा प्रश्न बघा, HDFC बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? तर राजीव कुमार यांची HDFCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला म्हणजे CBSEच्या बाबतीत हा प्रश्न आहे, इयत्ता 9वी ऐवजी कोणत्या इयत्तेपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याचा सल्ला दिला? तर 5वी ते 6वी किंवा 5वी किंवा 6वी या वर्गापासून तुम्ही काय करा? त्रिभाषा धोरण लागू करा इयत्ता 9वी ऐवजी. ओके, पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपण यान विक्रम हे नुकतेच कुठे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले? तर श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणी. ओके, तर भारताचं हे पहिलं काय आहे मित्रांनो? खाजगीरित्या विकसित केलेलं प्रक्षेपण यान आहे, ज्याचं नाव विक्रम-1 आहे. यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील की यानाचं नाव काय, कोण्या ठिकाणी कुठून ते प्रक्षेपित करण्यात आलं? तर श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महिलांना शेतकऱ्यांचा कायदेशीर दर्जा देण्यासाठी महिला शेतकरी कायदा कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला? तर याचं उत्तर असेल आपला महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा, सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र असणार आहे. सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. आता थोडक्यात आपण भारताचे काही पहिलं खाजगी क्षेत्रातील रॉकेट लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. बघा, भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील यशस्वी ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम-1 आहे, जे स्कायरूट एरोस्पेस द्वारे मिशन आगमन अंतर्गत 18 जुलै 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. तसेच देशातील पहिली खाजगी ऑर्बिटल क्लास रॉकेट बूस्टर पुनर्प्राप्ती मोहीम जी आहे मिशन 02 या नावाने त्या ठिकाणी आखण्यात आलेली आहे. ओके, तर ह्या बाबी लक्षात ठेवा मित्रांनो. कोणती कंपनी आहे? स्कायरूट एरोस्पेस नावाची कंपनी आहे. त्यासाठी त्यांनी कोणतं मिशन राबवलं होतं? मिशन आगमन नावाचं राबवलेलं होतं आणि त्यानुसार त्यांचं रॉकेटचं नाव काय होतं? विक्रम-1 होतं आणि हे खाजगी क्षेत्रातलं पहिलं त्या ठिकाणी रॉकेट आहे. पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करेल? तर ऑस्ट्रेलिया हा देश करेल. कोणत्या राज्यातील 200 वर्ष जुन्या जोधपुरी मोजारीला जुलै 2026 GI टॅग प्रदान करण्यात आला? तर राजस्थानमध्ये. ठीक आहे, जोधपुरी मोजारीला GI टॅग प्रदान करण्यात आले. 200 वर्ष जुनी त्या ठिकाणी ही एक प्रकारे तिथली कला आपल्याला सांगता येते. चीनच्या फुजियाना प्रांताला प्रभावित करणारे 22 महाचक्रीवादळ कोणत्या महासागरात उगम पावले? तर प्रशांत किंवा पॅसिफिक महासागरामध्ये 22 नावाचं एक चक्रीवादळ जे आहे ते निर्माण झालेलं होतं आणि ते चीनच्या फुजियाना प्रांताला मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यापासून हानी जी आहे ती पोहोचलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील कुकरेल राखीव वनात भारतातील पहिल्या रात्रीच्या सफारीला मंजुरी दिली? तर उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये हे कुकरेल राखीव वन आहे आणि तिथे सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे? रात्रीच्या सफारीला मंजुरी दिली आणि तशा पद्धतीचं हे पहिलं काय असणार आहे? तर वन असणार आहे, राखीव वन असणार आहे.
पुढचा प्रश्न बघा, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कार्तिक आर्यन त्याचबरोबर मम्मुटी यांना त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मिळाला आहे. आता कार्तिक आर्यन यांना चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी आणि मम्मुटी यांना भ्रमयुगम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न बघा, RSS ॲट 100 अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस युनिटी अँड सॅक्रिफाय हे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहे? तर श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी हे RSSला 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्या निमित्ताचं हे पुस्तक लिहिलं आहे. ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालानुसार सलग 10व्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल टाटा. पुढचा प्रश्न बघा, आगामी ग्लासगो राष्ट्रकुल खेळांच्या उद्घाटन सोहळ्यात वजनी पदकाचे ध्वजवाहक म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली? तर मीराबाई चानू. वेट लिफ्टिंग लक्षात ठेवा, ठीक आहे. या पदकाच्या ध्वजवाहक म्हणून कोणाची त्या ठिकाणी निवड झाली? मीराबाई चानू, ग्लासगो राष्ट्रकुल खेळांच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये. विक्रम रॉकेटच्या नुकत्याच झालेल्या यशस्वी प्रक्षेपणामुळे खाजगी प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा जगातील तिसरा देश कोणता ठरला आहे? तर तो आपला भारत ठरलेला आहे. पहिला देश होता तो म्हणजे अमेरिका, त्यानंतर दुसरा देश होता चीन. आता खाजगी त्या ठिकाणी प्रक्षेपण करणारा भारत हा आपला जगातला तिसरा देश ठरलेला आहे. तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं तर वेगवेगळ्या PDF सुद्धा तुम्हाला मिळून जातील. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. बघा, आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याचबरोबर इंस्टाग्रामचं पेज आहे. या सर्वांना सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे. याच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.